नमस्कार. शिवानीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे आज पुन्हा एकदा स्वागत. तर आज माझा हा पहिला ब्लॉग आहे. तुम्हाला कसं वाटला आम्हाला नक्की सांगा. माझ्या कॉलेजमध्ये 20वे जागतिक मराठी संमेलन होते. त्याचेच आज कार्यक्रम होता. तर बघू शकता छान अशा आमच्या कॉलेजच्या परिसरात छान अशी रांगोळी काढली होती. अतिशय सुरेख दिसत होती ही रांगोळी व सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. कॉलेजचा परिसर खूप छान सजवलेला होता. कॉलेजमध्ये इतके विद्यार्थी होते, आजूबाजूच्या कॉलेजमधीलही विद्यार्थी उपस्थित होते. छान अशी विविध कथा कादंबऱ्यांची पुस्तकंही या प्रदर्शनात मांडलेली होती. हे संमेलन अगदी सुंदर आणि असे बघता क्षणी एखाद्याला मन प्रसन्न करेल असे हे संमेलन होतं. तसेच मुलांना विविध सगळ्या सोयीसुविधा म्हणजे खाण्याची वेगवेगळे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. छान असा हा शोध मराठी मनाचा संमेलनाचा विषय खूप छान रीतीने पार पडला व सगळे विद्यार्थी खूप आनंदात होते. छान असा मराठी संमेलनाचा कार्यक्रम, किती छान असे हे सगळे विद्यार्थी शांत बसले होते. माझा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. हे बघू शकता तुम्ही, रात्रीचा कॉलेजचा परिसर किती छान असा सजवला होता. विद्युत रोषणाई केली होती पूर्ण परिसराला. तसेच सर्व इमारतींना कॉलेजच्या खूप छान दिसत होतं कॉलेज. असं वाटत होतं की आपलं कॉलेज खूप वेगळं दिसतंय आणि सगळ्या कॉलेजमध्ये छान दिसतंय. इतकी छान रोषणाई होती. कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच हे सगळी तयारी चालू होती कार्यक्रमाची आणि तसेच हा कार्यक्रम दिवसभर चालणार होता. त्यामुळे खूप उशीरपर्यंत सगळ्यांनी मेहनत घेतली होती आणि छान असा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शरद पवार यांची होती. त्याचबरोबर नागराज मंजुळे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. खूप छान असा हा कार्यक्रम पार पडला. एवढे सगळं विचारमंच तर खूप छान सजवलेला होता. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.